बांधवांनो, या पवित्र वारकरी संप्रदायाची जी स्थापना आहे, मूळ पाया संत निवृत्ती महाराजांनी रचला आणि ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाची पताका सगळीकडे फिरवली। अशी ही चारी भावंड, साक्षात भगवंताचा अवतार संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई, हे सगळं देवाचेच अवतार। चारी भावंड अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी भगवंतानं घेतलेला अवतार चारी भावंड। वारकरी संप्रदायाचा पाया रचल्यानंतर हे कार्य पूर्ण झालं त्यांचं या पृथ्वी तलावरती आणि प्रत्येकानं ठरवलं आता की समाधी घ्यायची। तर बांधवांनो, प्रथम समाधी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली आणि याच्यानंतर फक्त 1 महिन्यात संत सोपान देवांनी समाधी घेतली। तर बांधवांनी या समाधीचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत। संत सोपान देवांनी ज्या वेळेला समाधी घेतली ना सासवडमध्ये, या समाधीच्या वेळी अखंड वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी आलेला होता आणि बांधवांनो, त्या ठिकाणी समाधीच्या अगोदर ज्यांना अखंड विश्वाचं मालक म्हटलं जातं त्या पंढरीच्या पांडुरंगानं समाधीच्या जागेवरती अमृताचा छिडकाव केलेला होता। अशी रहस्यमय समाधी आज आपण पाहणार आहोत, त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत। कुठे आहे ती समाधी? तर बांधवांनो, आधीची साक्ष देणारा 750 वर्षापूर्वीचं चिंचेचं झाड त्या ठिकाणी आजही साक्ष देत आहे सोपान देवांच्या समाधीची। ते झाड सुद्धा पाहणार आहोत। हे सगळं सत्य कथन आपण ऐकणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा।